welcome to my Growing Stars channel. So in this video we will completing the last topic of our chapter number 1, that is linear equation in two variables. So let's say the problem set 1. In that question number 7, solve the following word problems. So आपल्याला इथे एक क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे, त्यामध्ये फक्त आपल्याला फिल करायचं आहे. A two-digit number, that means आपण 2-digit number दिलेला आहे, tens and unit. So in that the number with digits interchange add up to 143. So first आपल्याला फुल स्टॉप आला की तिथपर्यंत सम वाचायचा, त्याच्या पुढे कंटिन्यू नका करू, बिकॉज स्टेप बाय स्टेप केला तरच तुम्हाला हे सम सॉल्व करता येतील वर्ड प्रॉब्लेम्स. सो आपल्याला फर्स्ट काय दिलेलं आहे, 2 डिजिट नंबर्स अँड द नंबर्स विथ डिजिट्स, म्हणजे या डिजिट सोबत काही नंबर आहे तो इंटरचेंज केल्यावरती त्याला ॲड करायचा आहे इन 143. सो नेक्स्ट आहे, इन द गिवन नंबर द डिजिट्स इन युनिट प्लेस इज 3 मोर दॅन द डिजिट इन द टेन्स प्लेस. दॅट मीन्स जो डिजिट आहे युनिट प्लेसवरती तो ग्रेटर आहे, म्हणजे 3पेक्षा जास्त आहे ॲज कम्पेअर टू डिजिट इन द टेन्स प्लेस. सो याच्यापेक्षा हा नंबर 3ने मोठा आहे. अँड द लास्ट इज फाइंड द ओरिजिनल नंबर. सो ओरिजिनल नंबर काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे. सो तुम्हाला हा क्वेश्चन नंबर 1 आहे तो फक्त फिलअपसाठी आहे, होल सम तर दिलेला आहे त्यांनी, फक्त तुम्हाला फिल करायचं आहे. सो लेट सी द सोल्युशन. लेट द डिजिट इन युनिट प्लेस इज एक्स. त्यांनी युनिट प्लेस आपली ही टेन्स आणि युनिट आहे, युनिटला त्यांनी एक्स कन्सिडर केला आहे आणि टेन्सला वाय कन्सिडर केलेला आहे. अँड दॅट इन द टेन्स प्लेस इज वाय. द नंबर इज, हा नंबर कसा असेल, टेन्स प्लेसला नेहमी 10 असतात, त्यामुळे इथे काय येईल 10. हा टेन्स प्लेस आपण कसा असा फॉर्म होतो. सो आपण 10 घेतलेला आहे, 10 वाय प्लस एक्स. द नंबर ऑप्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज, आता जे डिजिट्स आहेत ते त्यांनी इंटरचेंज केले. सो इथे 10 होता तो हा 10 इथेच ॲज इट इज राहील, फक्त याने डिजिट्स चेंज केले, म्हणजे इथे वायच्या जागी एक्स अँड एक्सच्या जागी वाय. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, तर फर्स्ट कंडिशन काय होते, 2 डिजिट नंबर प्लस द नंबर ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. सो 2 डिजिट नंबर काय होता आपला 10 वाय प्लस एक्स, आणि तो इंटरचेंज केल्यावरती आपल्याला मिळाला 10 एक्स प्लस वाय इज इक्वल टू 143. सो हे दोन कंडिशन्स आपण या फिलअप्समध्ये पुट करणार आहोत. सो फर्स्ट इज 10 वाय प्लस एक्स अँड सेकंड इज 10 एक्स प्लस वाय इज इक्वल टू 143. So here 10x plus x, that is 11x, and 10y plus y 11, y is equal to 143. So dividing यांनी both side by 11 केलेला आहे, म्हणजे 11 1 जा 11, सो x plus y, आणि 11च्या टेबलमध्ये 143 येतं, 11 13 जा, सो इथे येणार 13. ही आपली फर्स्ट कंडिशन मिळाली. नाव फ्रॉम द सेकंड कंडिशन होते की डिजिट इन युनिट प्लेस, जो युनिट प्लेसवरती डिजिट आहे आपला इज 3 मोर दॅन द डिजिट इन द टेन्स प्लेस, म्हणजे मोर दॅन आहे म्हणून प्लस इन द टेन्स प्लेस. ओके. सो सेकंड कंडिशन आहे डिजिट इन द युनिट प्लेस आपण एक्स कन्सिडर केला होता इज इक्वल टू डिजिट इन द टेन्स प्लेस. सो टेन्स प्लेसला आपला वाय होता. ओके. सो वाय या साईडला आल्यावर मायनस होऊन जाईल. सो सेकंड कंडिशन बिकम्स एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. ही आपली सेकंड कंडिशन आहे. सो फर्स्ट अँड सेकंड कंडिशन त्यांनी ॲड केलेली आहे, बिकॉज इथे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13 आहे आणि इथे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. सो अपोजिट साईन आहेत वायचे, त्यामुळे त्यांनी ॲड केलेलं आहे. बाय ॲडिंग मी तुम्हाला ॲड करून दाखवते. इथे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13, ही आपली फर्स्ट कंडिशन आहे. सेकंड कंडिशन इज एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. सो अपोजिट साईन कट झाले, एक्स प्लस एक्स 2x इज इक्वल टू 13 प्लस 3 16. सो इथे 2x इज इक्वल टू इथे येणार 16. सो त्यांनी डिवायडिंग, हा एक्स इथे आहे, हा 2 इथे मल्टिप्लायमध्ये आहे, त्यामुळे हा इथे केल्यावरती डिवाइड होऊन जाईल. सो 16 डिवायडेड बाय 2 आपल्याला x इज इक्वल टू 8 मिळाला. ओके. देन पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1, त्यांनी इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू पुट केलेली आहे. सो इक्वेशन 1 इज एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13. सो एक्स इज 8 प्लस आपण वाय, आपल्याला वाय मिळालेला आहे का,
नाही, तोच आपण काढणार आहोत. सो इथे वायच्या जागी वायच येणार. देन हा 8 या साईडला सबट्रॅक्ट होऊन जाईल. सो 13 मायनस 8 दॅट इज 5. सो एक्स मिळाला आपल्याला 8 अँड वाय इज 5. सो द ओरिजिनल नंबर काय होता आपला 10y प्लस एक्स. सो इथे 10 वायची व्हॅल्यू मिळाली 5. ओके, इथे मल्टिप्लायचं साईन आहे. सो 10 इंटू 5 प्लस 8. 10 5 are 50. 50 plus 8, 58 is the final solution. Then see the second question. Kantabai bought 1.5 kg tea and 5 kg sugar from a shop. सो कांताबाई नावाची एक लेडी आहे, तिने शॉपमधून 1.5 kg शुगर टी अँड 5 kg शुगर ही काय विकत घेतलेली आहे, राईट. अँड शी पेड ₹50 ॲज रिटर्न फेअर फॉर रिक्षा. सो तिने रिटर्न येण्यासाठी तिने ₹50 पेड केले फॉर रिक्षा. सो दिस इज आवर फर्स्ट कंडिशन. सो टोटल एक्सपेन्स तिचा टोटल खर्च होता ₹700. Okay, then she realized that by ordering online the goods can be bought with free home delivery at the same price. नंतर तिला असं रिअलाइज झालं की याच गोष्टी तिला ऑनलाईन ऑर्डर केल्यावरती फ्री डिलिव्हरीमध्ये मिळतील आणि ते पण सेम प्राईजमध्ये, ज्यामुळे तिचा रिक्षाचा खर्च हा काय होईल, वाचेल. सो नेक्स्ट मंथ शी प्लेस्ड द ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg टी अँड 7 kg शुगर. सो नेक्स्ट मंथमध्ये तिने ऑनलाईन ऑर्डर केली 2 kg टी अँड 7 kg शुगर. सो शी पेड ₹880 फॉर दॅट. सो तिने पेड केलं 880. तर आपल्याला फाइंड करायचं आहे, फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर kg. सो आपल्याकडे 2 कंडिशन्स आहेत, आपण त्या 2 कंडिशन्स घेऊनच सम सॉल्व करणार आहोत. थोडा मोठा सम आहे बट खूप इझी आहे. So let's say the solution. So let the rate of t be x rupees. So आपण t ला x कन्सिडर करूया, रुपीज पर kg. ओके, पर kg मध्ये काढायचं आहे. अँड दॅट ऑफ शुगर. सो शुगरला आपण y कन्सिडर करूया. शुगर बी y रुपीज per kg. Okay, so according to the first condition, आपली फर्स्ट कंडिशन आहे की कांताबाई बॉट करते सामान शॉपमधून, दॅट इज 1.5 kg टी अँड 5 kg शुगर. सो 1.5 kg टीला आपण याला आपण सॉल्व करूया. की जेव्हा अशा फॉर्ममध्ये सम येतं तेव्हा त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं, नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे 1 × 2 ओके प्लस 1 × 1/2. आपल्याला त्याचे डिनॉमिनेटर सेम करायचे असतात. सो 1 × 2, 2 + 1/2 दॅट इज 3/2. सो 3/2 लिहिणार आपण, राईट. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन नेहमी साईन लक्षात ठेवायची. फॉर दॅट इथं या नंबरने या डिजिटला, देन याने याला आणि डिनॉमिनेटर सेम करायचे. सो ही साईन मी रिमेंबर करते बट सॉल्व करताना, क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना. सो फर्स्ट कंडिशन इज 3/2x प्लस 5 kg शुगर अँड रिक्षाचा भाडं होतं तिचं ₹50 इज इक्वल टू टोटल एक्सपेन्स वॉज ₹700, राईट. सो याला आपण इक्वेशनमध्ये फॉर्म करणार आहोत. सो फॉर दॅट आय मल्टिप्लाइड इक्वेशन मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2, ज्याने आपल्याला सम करायला इझी होईल. सो हे 3x plus 10y plus 100 is equal to 1400, right. Then if you see here, आपल्याला दोन सेम डिजिट्स आहेत. हे x अँड y आपण या साईडलाच ठेवूया. हा 100 आहे या साईडला, तो सबट्रॅक्ट होईल. दॅट मीन्स 3x plus 10y is equal to 1400 minus 100. So it becomes 1300 and 3x plus 10y. So ये आपली कंडिशन नंबर 1 आहे. नाव अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन,
सो सेकंड कंडिशन येते तिने नेक्स्ट मंथमध्ये 2 kg टी अँड 7 kg शुगर विकत घेतली बाय ऑनलाईन अँड शी पेड ₹880 फॉर दॅट. सो ही आपली सेकंड कंडिशन आहे. 2 kg टी 2x plus 7 kg sugar, that means 7y is equal to 880. So ही आपली कंडिशन नंबर 2, इक्वेशन नंबर 2. सो फर्स्ट अँड सेकंड कंडिशन आपण पाहता आपल्याला काही सेम नाही दिसत आहे. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 आपण एक्सचे डिजिट्स सेम करून घेऊया. सो त्यासाठी मला या कॉन्ट्रोवर्सी याला जर इथे 3 आहे तर याला 2 ने मल्टिप्लाय करायचं, इथे 2 आहे तर याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. राईट. सो याला मी 2 ने मल्टिप्लाय करते आणि याला 3 ने मल्टिप्लाय करणार. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2 and equation 2 by 3. So by multiplying we get 6x plus 20y is equal to 2600. So इक्वेशन नंबर आपण हा थर्ड बनेल जो आपण फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय केल्यावर. आणि सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय केल्यावरती आपलं इक्वेशन बनेल 6x plus 21y is equal to 2640. This becomes equation number 4. नाव इथे सेम साइन आहे, सेम डिजिट्स पण आहे, तो सेम साइन असेल तर सबट्रॅक्ट करतो. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 3 फ्रॉम इक्वेशन 4. राईट. नेहमी बिगर नंबरमधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचा असतो. देन 6x plus 21y is equal to 2640 minus 6x plus 20y is equal to 2600. सो सबट्रॅक्ट करत आहोत तर साइन चेंज होणार, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस येणार. सो हे सेम कट झाले, प्लस मायनस मायनस. सो 21 minus 21, सो y इथे येणार अँड प्लस मायनस मायनस. सो 2640 मायनस 2600, येस 40 येणार. तर y मिळालं आपल्याला 40. सो आपण याला स्मॉलेस्ट इक्वेशनमध्ये पुट करूया. सो पुट y इज इक्वल टू 14 इन इक्वेशन नंबर, आपण याला इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करूया बिकॉज ते स्मॉलेस्ट इक्वेशन आहे. या इक्वेशनमध्ये पुट करणार आहोत 2x plus 7y is equal to 880. 2x plus 7y is equal to 880. So 2x plus 7, y ची व्हॅल्यू आहे 40 is equal to 880. So 2x plus 7 4 जा 28 and 0 याचा is equal to 880. So 2x is equal to 880. हा मायनस होऊन या साईडला आल्यावर 280. So 880 minus 280, 600, 2x. सो एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. हा 2 मल्टिप्लाय मध्ये आहे त्याला डिवाइड होईल. सो वी गेट एक्स व्हॅल्यू दॅट इज 300. सो द फायनल आन्सर आपल्याला मिळाला. आपल्याला शुगर अँड टीचे पर के जीची व्हॅल्यू काढायची होती. राईट. सो द आन्सर इज टी इज ॲट रुपीज. सो टीला आपण एक्स कन्सिडर केलं होतं. सो टी किती रुपीजला मिळाली तिला 300 पर के जी and sugar is 40 rupees per kg. So this is our question number 2 the solution. Now let's say the question number 3. In third question, to find number of notes that Anushka had, so complete the following activity. Suppose that Anushka had x notes of ₹10 and y notes of ₹50 each. सो तिच्याकडे 2 नोट्स आहेत, 10 रुपीजच्या एक्स नोट्स आहेत आणि 50 रुपीजच्या वाय नोट्स आहेत. राईट. सो इथे एक मिस्टेक आहे, ₹10च्या जागी तुम्हाला तिथे 100 करायचं आहे. सो 10 असेल तर तुमचा आन्सर नाही मिळणार, त्यामुळे ₹10च्या जागी ₹100 करायचं आहे. अँड देन अनुष्का गॉट ₹2500 फ्रॉम आनंद ॲज डिनॉमिनेशन्स मेन्शन अबाव. सो इक्वेशन 1 त्याला द्यायचं आहे. फर्स्ट इक्वेशन इज अनुष्का गॉट ₹2500 फ्रॉम आनंद.
then if Anand would have given her the amount by interchanging number of notes, सो जे नोट्स आपल्याकडे आहेत एक्स नोट च्या 100च्या एक्स नोट्स अँड 50च्या वाय नोट्स त्या त्यांनी इंटरचेंज केल्या, then Anushka would have received ₹500 less than the previous amount. सो तर तशी कंडिशन असेल तर अनुष्काला जी मिळालेली फर्स्ट रक्कम होती ती 500ने लेस होईल. ही आपल्या इक्वेशन नंबर 2 आहे. सो आपल्याला काय काढायचं आहे, द नंबर ऑफ नोट्स. सो तर किती नंबर ऑफ नोट्स मिळाल्या. सो लेट्स से द सोल्युशन. सो लेट द नंबर ऑफ नोट्स ऑफ ₹100 BX. सो ॲज आपल्याला कंडिशन दिलेली आहे की ₹100च्या त्याच्याकडे एक्स नोट्स आहेत अँड ₹50 BY. ओके, सो वायला ₹50 कन्सिडर केलेलं आहे. देन फर्स्ट कंडिशन आहे आपली अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. सो व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन. तिला आनंदकडून 100x + 50y = 2500 एवढे रुपीज मिळाले, राईट. सो आपण याला स्मॉलेस्ट इक्वेशनमध्ये कन्सिडर करूया बाय डिवायडिंग बोथ साइड बाय 50, डिवायडिंग बोथ साइड्स बाय 50. सो डिवाइड केल्यावरती 50 × 100. सो 2x + y = 50 इज आवर इक्वेशन नंबर 1. सो आपल्याला इक्वेशन नंबर 1 तर मिळालं. देन सेकंड कंडिशन अशी होती की आनंदने हे जे नंबर्स आहेत हे इंटरचेंज केले. दॅट मीन्स हा 100 या साईडला शिफ्ट केला आणि 50 इथे. बाय इंटरचेंजिंग दॅट नंबर्स तिला 500 लेस मिळाले. ओके, सो अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, when number of notes is interchange. जेव्हा त्याचे नोट्सचे नंबर्स आहेत, सो इथे 100च्या एक्स नोट्स होत्या त्या त्यांनी काय केलं 50च्या एक्स नोट्स केल्या आणि 100च्या वाय नोट्स केल्या. सो इंटरचेंजिंग तिला 2500पेक्षा 500 लेस मिळाले. दॅट मीन्स 2500 - 500, सो इट बिकम्स 2000 मिळाले तिला. ही आपली सेकंड कंडिशन आहे. सो 50x + 100y = 2000 आपली सेकंड कंडिशन आहे बाय इंटरचेंजिंग दर नंबर ऑफ नोट्स. अगेन वी डिवाइड बोथ साइड बाय 50, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 50. ओके, सो इट बिकम्स x + 2y = 40. हे आपली इक्वेशन नंबर 2 आहे. सो इथे आपल्याला 2 इक्वेशन्स आहेत. सो आपल्याकडे सेम काहीच नाही याचे नंबर, सो ते सेम करून घेऊया आपण बाय मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1/2. जेणेकरून आपले y सेम होतील, आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल, राईट. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2 इट बिकम्स 4x + 2y = 100. याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊया. सो सेम साइन आहे, सबट्रॅक्ट करू शकतो. सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 2 फ्रॉम इक्वेशन 3, 4x + 2y = 100 minus x + 2y = 40. सो सबट्रॅक्टिंग केल्यावरती सेम कट होऊन जाईल. 4 - x दॅट इज 3x = +- 100 - 40 60. सो x = आपल्याला मिळालेलं आहे 20, राईट. हा 3 या साईडला आल्यावरती डिवाइड होऊन जाईल. सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ x दॅट इज 20. सो आपण पुट करून y ची व्हॅल्यू काढून घेऊया. पुट
x is equal to 20 in smallest equation, that is equation number 2. So equation number 2 is x plus 2y is equal to 40, right? So x ची व्हॅल्यू मिळाली 20 plus 2y is equal to 40. So 2y is equal to 40. हा प्लस इथे आला होते सबट्रॅक्ट होऊन जाईल, -20, right? 40 minus 20, that is 22y. So y is equal to 10. हा 2 इथे आला होते डिवाइड होऊन जाईल. सो y ची व्हॅल्यू मिळाली 10. आपल्याला x and y च्या व्हॅल्यू मिळाल्या. सो द फायनल आन्सर इज there are 20 रुपीजच्या 100 नोट्स आहेत, राईट? एक्स आपण कन्सिडर केलं होतं 100च्या नोट्स आणि वायला कन्सिडर केलं होतं 50च्या नोट्स. सो 100च्या नोट्स किती आहेत? 20 रुपीजच्या 100 नोट्स आहेत अँड ₹10 रुपीज 50 नोट्स. So 10 रुपीजच्या 50 नोट्स आहेत. दिस इज द फायनल सोल्युशन. लेट्स से द क्वेश्चन नंबर 4. सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. Manish age 3 years ago was 4 times the age of Savita. Find their present ages. सो आपण हे प्रॅक्टिस सेटमध्ये पण या टाईपचा सम केलेला होता. सो लेट्स सी. सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता इज 31. सो ही फर्स्ट कंडिशन आहे. आपल्याला एजेस माहीत आहेत का नाही. सो आपण एक्स अँड वाय कन्सिडर करणार. सो त्यांचं ॲडिशन आपल्याला काय मिळेल? 31. अँड द सेकंड कंडिशन इज मनीष एज 3 years एगो, म्हणजे 3 वर्षापूर्वी त्याचं एज हे 4 times द एज ऑफ सविता, म्हणजे सवितापेक्षा 4 times जास्त होतं. 4 times म्हणजे मल्टिप्लाय आहे. जेव्हा टाइम्स येतं त्यावेळेस मल्टिप्लाय करायचं, मोर येईन त्यावेळेस ॲडिशन करायचं, राईट? सो सी द सोल्युशन. लेट द प्रेझेंट एज, आपल्याला त्यांचे प्रेझेंट एज काढायचे आहेत. सो लेट द प्रेझेंट एज ऑफ मनीष बी x years, right? And Savita, she is Savita B y years, right? So आपली फर्स्ट कंडिशन आहे. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, sum of the present age of Manish and Savita is 31. So x plus y is equal to 31, right? This is our equation number 1. Similarly, according to the second condition, the second condition मनीष एज. सो मनीषला आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. मनीष एज 3 years एगो वॉज 4 times, 4ने डबल होतं विथ एज ऑफ सविता. दॅट मीन्स सेकंड कंडिशन कशी असेल आपली? देअर एजेस 3 years एगो वॉज. सो मनीषचं एज आपलं कसं? मनीषचं x -3. सो बिफोर आहे त्यामुळे आपण सबट्रॅक्शन साईन देतो आहेत. 3 years एगो, सो -3 इज इक्वल टू 4 times. सो 4 times 4 मल्टिप्लाय बाय y -3. सविताच्या एजपेक्षा 4 times जास्त होतं. सो आपल्याला सॉल्व करावं लागेल. 4 ने आधी वायला मल्टिप्लाय करायचं लागेल, देन 3ला. सो 4y -4 3 12 अँड हिअर इज x -3. सो याला आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहूया. ax प्लस by इज इक्वल टू cच्या. सो हा इज इक्वल टूच्या इथे आहे त्यामुळे या साईडला सबट्रॅक्ट होऊन जाईल. 4y इज इक्वल टू -12, हा मायनस या साईडला +3 होऊन जाईल. सो x -4y इज इक्वल टू प्लस मायनस बिगर नंबरची साईन येणार अँड 12 - 3 9. दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. सो आपल्याकडे 2 इक्वेशन्स आहेत. सेम साईन आहे. एक्सच्या इथे डिजिट्स पण सेम आहेत. सो सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 1. ओके, सो इक्वेशन नंबर 2 इज
इक्वेशन नंबर 1 इज x प्लस वाय इज इक्वल टू 31. त्यामधून आपण स्मॉलेस्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करणार. मायनस x मायनस 4y इज इक्वल टू -9. सो सबट्रॅक्शन करताना साईन चेंज होणार, राईट. सो हे कट होऊन जाईल, प्लस 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 होतं. सो 4 प्लस 1 5y इज इक्वल टू, तो प्लस प्लस ये प्लस होईल, 31 प्लस 9 40. सो y इज इक्वल टू 8. इथे मल्टिप्लायमध्ये आहे 5. सो 5 8 जा 40. सो वायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 8. देन पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन नंबर 2. आपण या इक्वेशनमध्ये त्याला पुट करूया. द इक्वेशन इज x मायनस 4y इज इक्वल टू -9. सो x मायनस 4, yची व्हॅल्यू इज 8 इज इक्वल टू -9. x मायनस 8 4 जा 32 इज इक्वल टू -9. सो x इज इक्वल टू -9. हा मायनस या साईडला प्लस 32 होऊन जाईल. सो x इज इक्वल टू 32. आय रिपीट इट. x इक्वेशन 2 मध्ये पुट केले, x मायनस 4y इज इक्वल टू -9 अँड x मायनस 4 yची व्हॅल्यू इज 8 इज इक्वल टू -9. सो x मायनस 8 4 जा 32 इज इक्वल टू -9. सो x इज इक्वल टू हा -9 हा मायनस 32 या साईडला प्लस 32 होऊन जाईल. सो प्लस मायनस -32 -9 दॅट इज 23. सो आपल्याला एक्सची पण व्हॅल्यू मिळाली 23. सो द लास्ट आन्सर इज एज ऑफ मनीष इज 23 इयर्स. आपण एक्स कन्सिडर केला होता मनीषच्या एजला. अँड एज ऑफ सविता इज 8 इयर्स. तिथे आपण वाय कन्सिडर केला होता. सो दिस इज द सोल्युशन. नाव क्वेश्चन नंबर 5. इन अ फॅक्टरी the ratio of the salary of skilled and unskilled worker is 5:3. सो एका फॅक्टरीमध्ये स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स आहेत, त्यांची सॅलरीचा रेशो आहे 5:3. अँड द नेक्स्ट इज टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम इज 720. सो त्या दोघांची 1 डेची सॅलरी, टोटल सॅलरी इज 720 आहे. देन फाइंड डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स. सो वेजेस मीन्स सॅलरी. सो त्यांची डेलीची सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्सची आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो लेट से दिस सोल्युशन. लेट 1 डे सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर्स बी x and salary of unskilled workers by. Okay, now according to the first condition, आपल्याला त्यांचा रेशिओ दिलेला आहे, राईट. सो रेशिओ of salary of skilled to unskilled workers is किती दिलेला आहे आपल्याला 5:3, राईट. सो द फर्स्ट कंडिशन आपली कशी बनेल, x इज टू y इज इक्वल टू 5:3 त्यांचा रेशिओ. एक्स अँड वायच्या फॉर्ममध्ये करू शकतो. x अपॉन y इज इक्वल टू 5/3 यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. सो 3x इज इक्वल टू 5y. आता याला आपल्याला ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो 3x हा इथे इज इक्वल टू या साईडला -5y होऊन जाईल इज इक्वल टू कोणताच नंबर नाही, दॅट मीन्स इथे आपण 0 देणार. आपले इक्वेशन नंबर 1 आहे. ओके, देन according to the second condition, according to second condition, so the second condition is total salary of 1 day of both of them is rupees 720. so 1 day ची salary त्या दोघांची total is 720. so x plus y is equal to 720.
ही आपली सेकंड कंडिशन असेल x + y = 720. ओके, तर याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया. सो दोन इक्वेशन्स आहेत. मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 2 बाय 5, अपोजिट साइन असल्यावर मल्टिप्लाय केलं इथे 5y येईल. अपोजिट साइन आहे म्हटलं ॲडिशन करून आपण x ची व्हॅल्यू काढू शकतो, राईट. सो 5x + 5y = 720 × 5, दॅट इज 3600. दिस इज आवर इक्वेशन नंबर 3. सो फर्स्ट आणि थर्ड इक्वेशन तुम्ही बघू शकता, अपोजिट साइन आहे, ॲडिशन करू शकतो आपण. ॲडिंग equation 1 and 3. So while adding we get 5x + 5y = 3600 plus 3x - 5y = 0. So plus minus कट झाले. 5 + 3 8x = 3600. सो हा 8 आहे, हा या साईडला येऊन डिवाइड होऊन जाईल. therefore x = 450 3600 divided by 8. 8 4 is 32, remaining 4, so 8 5 is 50 and 0 450. then आपण ही व्हॅल्यू पुट करणार आहोत. पुट x = 450 in equation number 1. the first equation आपला होता 3x - 5y = 0. so 3 × 450 minus 5y = 0. 3 × 450 1350 minus 5y = 0. सो हा 5y या साईडला नेऊया आपण, बिकॉज y ची व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्हमध्ये आपल्याला काढायला हवी. y हा पॉझिटिव्ह असायला हवा. 1300. सो y = 1350 डिवाइड बाय 5. सो 5 ने डिवाइड केल्यावरती आपल्याला मिळेल 270. सो y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 270. तुम्हाला डिवाइडमध्ये दाखवते 1350. सो 5 2 is 10 70. ओके, सो द फायनल आन्सर इज 1 day salary of skilled worker is. सो आपण x कन्सिडर केला होता. सो स्किल्ड वर्कर्सची सॅलरी आहे 1 डेची 450 अँड अनस्किल्ड वर्कर्स इज 270. ओके, त्यांना आपण y कन्सिडर केला होता. नाव से द लास्ट क्वेश्चन. प्लेसेस A and B are 30 किलोमीटर अपार्ट अँड दे आर ऑन अ स्ट्रेट रोड. सो A and B अशी आपल्याला एक स्ट्रेट रोड दिलेला आहे. पॉईंट हा A आहे आणि हा B आहे. ओके, सो त्यांचा डिस्टन्स इज 30 किलोमीटर अपार्ट, म्हणजे 30 किलोमीटर त्यांचा डिस्टन्स आहे. सो हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम A to B ऑन बाईक. A to B हमीदने हे बाईकने ट्रॅव्हल केला. ॲट द सेम टाईम, त्याच टाईममध्ये जोसेफ स्टार्ट्स फ्रॉम B ऑन बाईक. त्याने B पासून स्टार्ट केलं, ट्रॅव्हल्स टुवर्ड्स A. सो हमीदने B कडे ट्रॅव्हल करायला सुरुवात केली आणि B ने पॉईंट A कडे. दे मीट ईच अदर आफ्टर 20 मिनिट्स. सो आफ्टर 20 मिनिट्स ते एकमेकांना त्या दोघं एकमेकांना भेटले. ओके, देन इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम B ॲट द सेम टाईम, देन ही आपली फर्स्ट कंडिशन झाली. ते एकमेकांना 20 मिनिट्स नंतर भेटले. आता सेकंड कंडिशन आपल्याला सांगते की इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम B, त्याने जोसेफने पॉईंट B पासून तर स्टार्ट केलं, बट ॲट द सेम टाईम बट इन द अपोजिट डायरेक्शन. सो तो या साईडला न जाता तो या साईडला ट्रॅव्हल केलं त्याने. इन्स्टेड आपलं दिलेलं आहे इन्स्टेड ऑफ टुवर्ड्स A. सो टुवर्ड्स Aच्या साईडला न जाता त्याने या साईडला त्याच्या अपोजिट डिरेक्शनला गेला. हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. सो तो अपोजिट डायरेक्शनला तो समथिंग या साईडला गेला असेल. सो हमीदने त्याला किती तासानंतर भेटला तो त्याला आफ्टर 3 hours. ओके, आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड
जोसेफ. आपल्याला त्यांची स्पीड काढायची आहे. लिटल बिट डिफिकल्ट आहे हा सम, बट इम्पॉर्टंट आहे. हा सम इम्पॉर्टंट आहे. सो प्लीज केअरफुली लक्ष द्या. सो लेट्स सी द सोल्युशन. लेट द स्पीड ऑफ हमीद बी x km/h. स्पीड नेहमी आपण km/h मध्ये मेजर करतो. अँड जोसेफ बी y km/h. ओके, ॲज वी ऑल नो स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, राईट. हाच फॉर्म्युला आपण यूज करून सम सॉल्व करणार आहोत. सो अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, आपली फर्स्ट कंडिशन आहे when both travel in same direction, the distance covered will be 30 km and they meet each other after 20 minutes, right. कंडिशन कशी बनेल? सो बिफोर दॅट 20 मिनिट्स आहे. ओके, तर आपण स्पीड ॲज आय सेड km/h मध्ये काढतो. सो आपल्याला मिनिट्सला कन्वर्ट करावं लागेल आर मध्ये. सो ॲज वी ऑल नो 20ला आर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी डिवाइड बाय 60 करावं लागेल. सो आफ्टर डिवायडिंग वी गेट 1/3 hours. ही एक इम्पॉर्टंट स्टेप आहे की नेहमी सेम युनिट असायला हवा. सो या मिनिटला मी आरमध्ये कन्वर्ट केला. देन आपल्याकडे दोन डिस्टन्स आहेत. एक डिस्टन्स आहे हमीदचा आणि एक आहे जोसेफचा. सो D1 + D2 इज इक्वल टू किती किलोमीटर त्याने ट्रॅव्हल केला? येस, 30 किलोमीटर, राईट. सो D1 इज द डिस्टन्स ऑफ हमीद. सो x/3 hours त्याला लागले ट्रॅव्हल करायला. अँड D2 आपण D1 हे डिस्टन्स ठेवूया आपण हमीदचा अँड D2 इज द जोसेफ. सो जोसेफचं पण कसं आहे ना, y/3 इज इक्वल टू 30. यांना मी आर्समध्ये कन्वर्ट केलं, राईट. सो याचं आपण इक्वेशन फॉर्म करण्यासाठी बाय मल्टिप्लाइंग बोथ साइड्स by 3. So after multiplying x plus y is equal to 90. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया, राईट. सो मी तुम्हाला फर्स्ट कंडिशन डबल एक्सप्लेन करते, कन्फ्युजन नको म्हणून. सो फर्स्ट कंडिशन काय होते? वेन बोथ ट्रॅव्हल इन सेम डिरेक्शन, राईट. सो आपण पाहिलं होतं त्याने ए पॉईंट अँड बी पॉईंट होता आणि 30 किलोमीटर त्याने ट्रॅव्हल केला होता, राईट. सो ए पासून बी पर्यंत 30 किलोमीटर होता. देन they meet each other after 20 minutes. so after 20 minutes ते हमीद आणि जोसेफ एकमेकांना भेटले. सो जे मिनिट्स होता, ॲज आय सेड आपण स्पीड नेहमी km/h मध्ये काढतो, राईट. सो तर मिनिटला आपण आरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 20/60 केला इज इक्वल टू आपल्याला मिळालं 1/3 hours. सो दोन डिस्टन्स आहेत आपल्याकडे D1 अँड D2 इज इक्वल टू 30. सो D1 होता आपला हमीदचा x/3 अँड जोसेफ इज y/3 इज इक्वल टू 30. सो इक्वेशन फॉर्म करण्यासाठी मी या दोघांना मल्टिप्लाय बाय 3 केलं. सो मला इक्वेशन नंबर 1 मिळाला. देन अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन. ओके, सो द सेकंड कंडिशन काय आहे आपली? जोसेफ आहे, त्याने जोसेफ स्टार्टेड फ्रॉम पॉइंट बी. त्याने बी पासून तर स्टार्ट केलं, बट इन्स्टेड ऑफ टुवर्ड्स ए त्याने अपोजिट साईडला ट्रॅव्हल केलं, बट मूव्ड इन अपोजिट डिरेक्शन, राईट. ही आपली सेकंड कंडिशन आहे. सो तर अपोजिट साईडमध्ये करतो त्यामुळे नेहमी सेम साईडला असेल तर आपण प्लस देणार, बट अपोजिट साईन आहे त्यामुळे मायनसचा साईन येणार.
So distance traveled by Hamid minus distance traveled by Joseph is equal to 30 किलोमीटर. राईट, आपल्याला त्यांनी दिलेलं नाही आहे त्यामुळे आपण 30 किलोमीटरच घेणार. सो इथे काय येईल 3x minus 3y is equal to 30. राईट, तर ते अपोजिट साईडला आहे त्यामुळे आपण एक्सला आहे ते 3 ने मल्टिप्लाय करणार. सो 3x minus 3y is equal to 30 मिळालं. सो अगेन आपण रिड्यूस करू शकतो या इक्वेशनला बाय डिवायडिंग बाय 3, डिवायडिंग बोथ साइड बाय 3. सो वी गेट x minus y is equal to 10 आणि हा आपला इक्वेशन नंबर 2 असेल. So first equation is x plus y is equal to 90 and second is x minus y is equal to 10. So तुम्ही याला ॲड पण करू शकता, सबट्रॅक्ट पण करू शकता. मी ॲड करते बाय बोथ इक्वेशन्स. सो ॲडिंग इक्वेशन 1 and 2. So the first equation is x plus y is equal to 90 plus x minus y is equal to 10. So plus minus कट झाले. इथे 2x is equal to 90 plus 10 100. So x is equal to 100 divided by 2, that is x is equal to 50. right. So याला आपण स्मॉलेस्ट इक्वेशन मध्ये पुट करूया. पुट x is equal to 50 in equation number 2, स्मॉलेस्ट इक्वेशन मध्ये. तर x minus y is equal to 10. x ची व्हॅल्यू आहे 50 minus y is equal to 10. सो 50 हा 10 या साईडला येऊन सबट्रॅक्ट होऊन जाईल. -10 इज इक्वल टू हा y इथे येऊन प्लस होऊन जाईल. सो y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 50 - 10 40. x आणि y च्या व्हॅल्यूज मिळाल्या. तर फायनल आन्सर इज स्पीड ऑफ हमीद इज, हमीदला आपण x कन्सिडर केला होता. सो हमीदची स्पीड होती 50 km/h अँड speed of Joseph is 40 km/h. So this is the final solution. अशा प्रकारे आज आपण पूर्ण होल चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स कंप्लीट केलेला आहे.